हॅलो फ्रेंड्स, आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. सो आज होते डुगूच्या मित्राची बर्थडे पार्टी आणि आम्हाला बोलावलेलं होतं 6 वाजता. आम्ही खूप उशीर झाला, आम्हाला निघेपर्यंत 6:45 वाजले आणि अजून आम्हाला बर्थडे गिफ्ट घ्यायचं होतं. सो डुग्गू मला म्हणाले जाता जाता आपण बर्थडे गिफ्ट घेऊया आणि गिफ्ट मी माझ्या चॉईसने घेणार आहे, सिलेक्ट करणार आहे. सो आम्ही निघाले गिफ्ट घेण्यासाठी. आधी गिफ्ट घेतलं आणि मग निघाले आम्ही पार्टी व्हेन्यूमध्ये निघाले आणि पार्टी होती ब्रीज कॅफेमध्ये. सो डुगूने पटापट गिफ्ट सिलेक्ट केलं आणि मला खरंच वाटलं नव्हतं की इतकं छान तिची चॉईस असेल म्हणून. सो मला म्हणते मग मला पण खेळणी पाहिजे. म्हटलं नाही, बड्डे ज्याचं आहे त्यालाच खेळणी भेटणार आहे, त्यालाच गिफ्ट भेटणार आहे. सो निघाले आणि गंमत अशी झाली की आम्हाला ॲड्रेस सांगताना श्री स्वामी समर्थांचं मठ असं सांगितलं होतं. सो तिथे मला ड्रॉप केलं, परत मला मागे चालत यावं लागलं. तर काही हरकत नाही, आम्ही पोचलेलो आहेत आमच्या पार्टी व्हेन्यूला आणि ज्याची बर्थडे पार्टी आहे त्याचा 10वा वाढदिवस आहे. म्हणजे 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत ध्रुवींचा वाढदिवस आहे आणि सगळे स्कूलचे फ्रेंड हे एकत्र जमलेले आहेत. यांचं असं आहे की कोणाचाही बर्थडे असेल ना तर सगळे स्कूल फ्रेंड्स हे जमा होतात, एकत्र होतात आणि एन्जॉय करतात. तर हा बर्थडे बॉय आणि डुग्गू त्याच्या बाजूलाच नेमकी जाऊन बसले, मेहेक, विनी वगैरे सगळे बसलेले आहेत. हा त्यांचा ग्रुप आहे आणि बर्थडे सेलिब्रेशन चालू झालं आणि तितक्यात आम्हाला कोण भेटली आहे तर भेटलेली आहे प्रथा, कल्याणी आणि ओवी. कल्याणीची आणि माझी बरेच महिन्यानंतर भेट झालेली आहे आणि प्रथाला तर मी कालच भेटलेली आहे, स्कूलमध्ये आली होती. ओवीला मी रोजच भेटते. तर कल्याणी आणि माझी खूप महिन्यानंतर भेट झाली, म्हणजे महिने नाही म्हणता येणार, बरेच वर्षानंतर भेट झाली. डुग्गू ज्युनियरला असताना भेट झालेली. कल्याणी येत होती सोडायला ओवीला तेव्हा. सो बच्चे कंपनीची चालू होती पार्टी आणि एकीकडे आमचं होते डिनर चालू आणि प्रथाची ऑफकोर्स मस्ती चालू होती. सो बर्थडे पार्टी फिनिश झाल्यानंतर निघाले आम्ही घरी जाण्यासाठी. सो अशी होती आजची बर्थडे पार्टी डुग्गूच्या फ्रेंडची. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.